बद्दल बोलायचं आहे. कांगणे सर काही दिवसांपासून या मुद्द्याला घेऊन बरेच युट्यूबवर व्हिडिओही टाकतात. कांगणे सरांनी 16 तारखेला संभाजीनगरच्या क्रांती चौकमध्ये एक मोर्चा ठेवला, एक आंदोलन ठेवलंय. या परीक्षेच्या विरोधात जो काही अन्याय झाला त्याच्या विरोधात सरकारला जाब विचारण्यासाठी एक आंदोलन ठेवलंय. आजपर्यंत आपण जाती धर्माचे अनेक आंदोलन केले, कुठलाही जात असो कुठली समाज असो त्याबद्दल मला बोलायचं नाही, पण माझं म्हणणं आहे हे कांगणे सरांचं जे आंदोलन आहे ते महाराष्ट्रातल्या तरुणाईच्या भविष्याचं आंदोलन आहे. हे कांगणे सरांचं जे आंदोलन आहे ते महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचं आंदोलन आहे. आणि जर महाराष्ट्रातला तरुण कांगणे सरांच्या आंदोलनाला गेला नाही तर भविष्यात कुठलाही कांगणे सर तुमच्या मागे उभा राहणार नाही, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. कारण तो माणूस स्वतःचं सगळं सोडून तुमच्यासाठी आंदोलनाला येतोय, स्वतःचे पैसे खर्च करतोय. कांगणे सरांची मुलगी या परीक्षेला बसलेली नव्हती, पण तुम्हा सगळ्यांना मुलं मुली समजून ते कांगणे सर आंदोलन करताय. तर माझी हात जोडून महाराष्ट्राच्या तमाम तरुणांना विनंती आहे, जर तुम्ही तलाठी भरतीच्या संबंधित असाल नसाल त्याहून काही विचार करू नका. शिक्षक भरती असो, वनरक्षक असो, आरोग्य भरती असो, जे काही विद्यार्थी महाराष्ट्रात आहेत